पुण्यातल्या एका सभेत बोलताना अजित पवारांनी पुण्याचा कारभार त्रिकूट कारभाऱ्यांच्या हातात गेल्याचं विधान केलं होतं. भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ, आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकरांना उद्देशून अजित पवारांनी हे विधान केल्याचं सांगितलं गेलं. पुण्यात जागा वाटपाच्या चर्चांपासून निवडणुकीच्या रणनीतीपर्यंत भाजपची धुरा मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे होती. पण जसा निवडणुकीचा कार्यक्रम पुढे जातोय तसा कारभाऱ्यांना ना पक्षाचा शिवसेना शिंदे गटाशी युती करण्याचा आदेश पाळता आला, ना आता अजित पवारांनी उभं केलेलं आव्हान पेलता येतंय. त्यामुळे आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच कारभाऱ्यांना शांत बसवत पुण्याची सूत्र स्वतःकडे घेतल्याच्या चर्चा आहेत. पण पुण्याचे कारभारी कुठे आणि कसे फसलेत? पहिला मुद्दा, बंडखोरी रोखता आली नाही. निष्ठावंतांना सतरंजा उचलायला वापरलं आणि उमेदवारीची वेळ आली तेव्हा बाहेरच्यांना तिकीट दिलं, अशा टीका चंद्रकांत पाटलांवर केल्या जात आहेत. पण योग्य संधी साधत अजित पवारांनी मात्र भाजपने डावललेल्या लोकांना राष्ट्रवादीतून तिकीट दिलं. त्यामुळे मतविभाजन रोखण्याचं आव्हान पुण्याच्या कारभाऱ्यांसमोरच निर्माण झालं. दुसरा मुद्दा, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट देण्याचा. मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचा मुद्दा उचलला. पण अजित पवारांनी पत्रकार परिषदेत पुण्यातल्या एका व्यक्तीला परदेशात पळून जायला मदत कोणी केली असा प्रश्न उपस्थित केला आणि भाजपच्या मुद्द्यातली हवाच काढून टाकली. तिसरा मुद्दा, विकासाचा. भाजपने केलेला विकास दाखवला तर अजित पवारांनी मात्र पुण्याचा नियोजनबद्ध विकास झालाच नाही, पुणे महापालिकेला जितका निधी मिळाला त्या तुलनेत विकास मात्र झाला नाही, अशी टीका केली. भाजपच्या विकासात महत्वाचा मुद्दा मेट्रो प्रकल्पाचा आहे. पण एलिव्हेटेड मेट्रो मार्गासाठी कधी काळी मुरलीधर मोहोळ यांनी कर्वे रोडचं एस्थेटिक खराब होईल म्हणून विरोध केला होता, तर सत्तेत आल्यानंतर भूमिका बदलली का, अशा टीका त्यांच्यावर होतात. त्यामुळे भाजपला विकासाच्या जोरावर खरंच मिशन 100 पूर्ण करता येईल का, हा प्रश्नही उपस्थित होतोय. याच पार्श्वभूमीवर सोमवारी कात्रजमधली सभा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या कारभाऱ्यांना सुनावल्याचं बोललं जात आहे. सर्व्हेमध्ये भाजपची स्थिती कमजोर आहे, त्यामुळे रणनीती बदलण्याची गरजही व्यक्त केली आहे असं सांगण्यात येत आहे.